घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम मोरबी. आणि जितू आपण कुठे असाल इकडे या. जितू आमचे डीजे वाले. हॅलो. चला सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. सलामीचे फलंदाज राम पाटील आणि जीत म्हात्रे आणि गोलंदाजीसाठी आला आहे तो शुभम ठाकूर. पंच आमचे कपिल पारवे सर आणि प्रवीण पवार सर यांचा सामना सुरू होण्याचा इशारा आलाय. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच अर्थात शेवटची. त्यानंतर मात्र थर्ड राऊंडची मॅच होईल अर्थात जिंकलेली टीम आणि यातून जो जिंकेल तो. पहिला चेंडू पहिली विकेट. चांगली सुरुवात मोरबी टीम कडनं आता पाहायला मिळाली आहे. शुभम ठाकूरनं पहिल्या चेंडूवरती मिळवली राम पाटीलची विकेट. पहिला चेंडू इथे विकेट देऊन जातोय टीमला. चांगली सुरुवात केली आहे. टॉस जिंकलाय. ओमकार पाटीलने सुंदर झेल पकडलाय आणि हा पहिला धक्का दिलाय टीम देसाईला. शुभम ठाकूर चांगली सुरुवात करतोय टीमसाठी. कारण या मॅच मध्ये जर देसाई टीमला 40 पर्यंत रोखलं तर मॅच मोरबीसाठी सोपी आहे. कारण आताचं वातावरण जर आपण पाहिलं मच्छिंद्र सर तर वातावरण थोडंसं धीमं झालंय. चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही. टायमिंग जुळत नाही. त्यामुळे पण मागच्या मॅच मध्ये चांगले षटकार आलेत. या संदीप सर. नाही वातावरण धीमं नक्कीच आलंय परंतु जर मकसूद दादा आले ना तर मग वातावरण गरम होईल. मकसूद दादाची नक्कीच कारण प्रत्येक रात्रीमध्ये एक टीम त्यांची आहे. काल नक्कीच त्यांची टीम जिंकले. आज देखील मोरबी टीम. तर मकसूद दादा आले असतील तर त्यांचं देखील स्वागत असेल. थोडे लेट येतात पण आल्यानंतर शेट खूप होतात. नक्की तेच शेट होतात म्हणजे खेळाडू शेट होत असेल. कारण एवढ्या टीम्स त्यांनी उतरवलेल्या आहेत. नक्कीच त्यांच्या आतुरतेनं वाट बघत आहेत. परंतु आता 2च मॅच बाकी आहेत. मच्छिंद्र येथील बॉलर तयार आहे. पहिली विकेट शुभम ठाकूरने मिळवली आहे. चांगली सुरुवात त्याच्याकडनं पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा धोका होतोय. अजून एक विकेट आणि यावेळेस मात्र विकेट पडली आहे. बंटीनं पकडलाय झेल. अजून एक धक्का दिलाय देसाई टीमला. मोठ्या विकेटचं पतन. साई म्हात्रे झालाय झेलबाद. साई म्हात्रे झेलबाद झालाय. दोन्ही बंधू आता स्ट्रायकर म्हणजे मैदानावरती आहे. जीत म्हात्रे आणि रोनक म्हात्रे. इमरान काडी काफी खुश है. तो मकसूद दादा आए हैं तो आइए आपका स्वागत है. थोड़ा पता चला हमें कि मकसूद दादा मैदान के ऊपर आए हैं तो बिल्कुल उनका स्वागत करते हैं. बॉलर तैयार. ऑन हॅट्रिक. इथे हॅट्रिकची संधी आणि संधी मात्र मिळत नाहीये. त्यावेळेस क्षेत्ररक्षक होता ओमकार पाटील. प्रयत्न चांगले होते कारण चेंडू दूरवर होता. तो धावत आला ओमकार. त्यानं प्रयत्न केले परंतु ऐन क्षणाला त्याच्या हातामध्ये चेंडू मिळू शकला नाही. त्यामुळे इथे प्रयत्न चांगले होते. बघा इथे हा चेंडू पकडणं स्वाभाविक होतं. थोडासा चाच पडलाय. नाराज आहे स्वतःवरती ओमकार पाटील. चांगला चेंडू. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न चांगले होते मुडांच्या क्षेत्ररक्षकाचे परंतु चेंडू गोळीच्या वेगाने गेला. 4 धावांसाठी जीत म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. जीत म्हात्रे चांगली सुरुवात करतोय. मागच्या मॅच मध्ये रोनकनं जी काही रोनक आणली होती जीतनं चौकार मारून आता सुरुवात तर केलेली आहे. टीमची धावसंख्या झाली आहे 5 धावा. 5 धावा धावफलकावरती रोनक म्हात्रे
खेळतोय 1 वर, जीत खेळतोय 4 वर. एका चौकारच्या साह्यानं एक झेल पकडण्याची संधी होती ओमकार पाटीलला. तो जर का झेल पकडला असता तर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा त्या दिशेनं क्षेत्ररक्षण आता चांगलं होत आहे. आपल्याला आठवत असेल IPL मधली पहिली हॅट्रिक मिळवली म्हणजे तो म्हणजे 3 विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे नागपूरचा गिड्डे ना, प्रफुल्ल हिंगे ज्यानं चांगले 3 खेळाडू बाद केले आणि हा 18 वर्षातल्या IPLचा रेकॉर्ड त्यानं ब्रेक केला. परंतु इथे मात्र आपण बघतोय 2 विकेट. हा नागपूरचा खेळाडू आहे, पदार्पणामध्येच त्यानं ती चांगली कामगिरी केली. 2 विकेट 6 धावा आता झाल्या देसाई टीमच्या. तशी सुरुवात केली होती या शुभम ठाकूरनं, पण झेल पकडता आला नाही ओमकार पाटीलला. 7 धावा 2 विकेट. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. पंच आपले प्रवीण पवार सर आणि दुसरे पंच आहे ते कपिल पारवे. त्यानंतर आमचे द्वारकानाथ चोरघे आणि आमचे सुनील पाटील सर, ही सगळी मंडळी चांगलं काम करतायत. पंचांचा इथे चेंडू गरंगळ चाललाय. शतरक्षक येतोय, थोडासा घाईत करतोय सॅम, त्याला प्रेमानं म्हणतात तो समीर ठाकूर, त्यानं चेंडूला अडवलं आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या झाली आहे ती 8-2 बाद. संदीप पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर आणि पप्पू जलाल, ही सगळी टीम आपण बघतोय. आणि ताबिशांना मला नाव माहीत नव्हतं त्यांचं, पण ताबिशने पण चांगली व्यवस्था केली आपली, कारण रोज त्यांच्याकडे जबाबदारी आहे. ते ताबिश यांनाही धन्यवाद देऊया. त्याचबरोबर आपले पॅकर्स शिट्टू, नांदगाव टीमचे दोन विकेट 8 धावा. बॉलर नेम विघ्नेश. खूप मोठा रनअप आहे विघ्नेशचा बघा. तळोजा एंड कडनं मारा करण्यासाठी तयार आहे. नक्कीच असे बरेचसे खेळाडू आता KL राहुललाही प्रॅक्टिस त्यानं बॉल टाकलेले आहेत. आणि असे खेळाडू मी तर म्हणेन लेदरवरती ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस त्यांचा कॉन्फिडन्स वेगळा असतो. परंतु इथे बघा आल्या षटकार मारलाय. मगाशी पण तुम्ही सांगितलं मला, कोण तो हरदीप ना, हरदेव तांडेल, त्यानं हार्दिक पांड्याला बॉलिंग टाकली, पण इथे त्याला मगाशी 2-4 षटकार मारले. पण इथे टेनिस आणि लेदरमध्ये खूप फरक आहे आणि त्याचा फायदा इथे मिळतोय या बॅटरला. 6 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे ती 14. कारण तुम्हाला 2003चा वर्ल्ड कप आठवत असेल, त्यावेळेस टेनिसवरती प्रॅक्टिस करण्यासाठी सर सचिन तेंडुलकर यांनी टेनिसचा बॉल घेतला होता. त्यावेळेस चेंडू एवढा बाउन्स व्हायचा की बॅट नीटशी जात नव्हती. तर त्यांनी स्टेटमेंट दिली होती की टेनिस आणि लेदरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथं फक्त टेक्निक लागते आणि या टेनिसमध्ये आपण जर बघितलं ना तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. टायमिंग असतं, बॉलाचा वेग असतो, पाऊस कधी चेंडू होतोय सांगता येत नाही. टीमची धावसंख्या झाली आहे ती 14 देसाईची. मस्त चेंडू होता, खांद्याचा उपयोग केला परंतु थोडासा बाहेर निघाला. पंच कपिल पारवे यांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं टीमची धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 15 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती आमदार ट्रॉफी 2026, अतिशय चांगली स्पर्धा. तळोजा नाईट म्हटल्यानंतर एक मोठी स्पर्धा, मानाची, सन्मानाची, आणि ज्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहिली जाते ती स्पर्धा अर्थातच तळोजा नाईट. आणि आमचे रईस, बऱ्याच वर्षातनं आल्यामुळे मलाही त्यांची आठवत नाहीत नावं. रईस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. असे बरेचसे क्रिकेटचे चाहते आहेत की त्यांनी बरेच म्हणजे पूर्वी क्रिकेटसाठी खूप वेळ द्यायचे. पहिल्या बॉलपासून शेवटपर्यंत हे सगळी मंडळी असायची. आणि आजकाल आपण बघतोय त्यातले असे काही आहेत जे क्रिकेटवरती प्रेम करतात, शेवटपर्यंत मॅचचा आनंद घेतात. त्यांचे आपण अभिनंदन केलं पाहिजे. पूर्वीच आपण पाहिलं तर या खारघर परिसरामध्ये क्रिकेटची खूप आजही आहे, परंतु प्रेक्षकांची खूप गर्दी पाहायला मिळायची. चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली.
समीर ठाकूरनं पकडला हा झेल आणि अजून एक फलंदाज बाद होईल. तिसऱ्या विकेटचं पतन. आमचे या मोबिन शेठ पटेल त्यांचे सुपुत्र पण इथे आहेत आणि सकलेन आणि त्याचबरोबर रियाज रईस अशी ही मंडळी आपण बघतोय. मोबिन पटेल बरेच वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी दिले. तलोजा टीमसाठी आपण नेहमी त्यांना बघायचो आणि यावर्षी या आयोजनामध्ये खूप त्यांचं चांगलं आयोजन आपण पाहतोय. त्यांची सगळी मंडळी ज्यांचे सगळे सहकारी आहेत त्यांनी चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. चेंडू जातोय सरळ मिड विकेटला. फलंदाज बाद होईल. 3 विकेट 15 धावा. थोडीशी अवस्था दयनीय झाली आहे आणि बाद होणारा फलंदाज यावेळेस बाद झाला. रोहन ज्यानं मागच्या मॅचमध्ये अक्षरशः आक्रमण केलं होतं तो बाद झाला. आपण मोबिन पटेल यांना बघतो, त्यांच्या सुपुत्र सकलेनाने बघतो स्क्रीनवरती. एक चांगली स्पर्धा ही जी स्क्रीन मैदानावरती आहे त्या स्क्रीनवरती तुम्हाला सगळं पाहायला मिळतंय. एक क्लिअरिटी फॉर्च्यून इव्हेंटची पाहायला मिळते या मॅचमध्ये. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि फलंदाज अजून एक बाद होईल. काय कमालीची गोलंदाजी केली आहे विघ्नेश पाटीलनं. प्रताप आला झेलसाठी आणि त्यानं प्रताप घडवला, झेल पकडला. अशा रीतीनं अजून एक धक्का मिळाला टीम जय वाघेश्वर देसाई टीमला. 4 बाद 15 अशी नाजूक अवस्था. 4 बाद 15. 4 बाद 15. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोरबी टीमने केली आहे. तळोजा टीम म्हटल्यानंतर एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तळोजा, त्यानंतर मग मोरबी पेठ या टीम आपण बघितल्या. परंतु तळोजाची खूप सारी दहशत होती. डॉक्टर इद्रिसची बॉलिंग नक्कीच आपल्याला आठवते. बरेचसे बॅटर त्यांचे आणि कॅप्टनशिप मोबिन पटेल यांची. टीमची धावसंख्या आहे आता 15. 4 बाद. दुसरं षटक सुरू आहे. विघ्नेश पाटील 7 धावा देताना 2 विकेट त्यांनी मिळवल्या 4 बॉलमध्ये. हॅट्रिक साठी 2000 आहेत. ओमकार तुम्ही झेल सोडला त्याचे जवळजवळ 1700 रुपये तुम्ही 1700 जमा झाले होते. 300 साठी तो प्रयत्न केला तुम्ही परंतु झेल पकडला नाही. ऑन हॅट्रिक विघ्नेश पाटील. बघूया विघ्नेशला संधी आहे 2000 रुपये मिळवण्याची. खूप लांब लचक 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा रनअप आहे तो विघ्नेश पाटीलचा. बॉलर तयार. वेगाचा हा बॉलर. विघ्नेशचा हा चेंडू यावेळेस अपील केलं गेलंय परंतु पंचाने हे अपील फेटाळलंय. कपिल पारवे एक चांगला खेळाडू आहे. बॅट पाया चेंडू आदळला आणि एक धाव मिळाली. लेग बायच्या रूपात 16 झाल्या. 4 बाद. थोडीशी अवस्था नाजूक आहे. कपिल ही चांगला खेळाडू. आपण जर पाहिलं तर पूर्वी तालुका वाईज ज्यावेळेस टीम व्हायच्या त्यावेळेस हा आपण याला पाहायचो आणि आज अंपायर म्हणून चांगली कामगिरी करताना. त्यानंतर आमचे पवार सर द्वारकानाथ म्हटल्यानंतर बेलोली टीमचा एक चांगला खेळाडू, एक विकेट किपर, फेमस विकेट किपर द्वारकानाथ चोरगे. त्यानंतर आमचे सुनील पाटील सर. ही सगळी पंचांची टीम. पुन्हा एकदा बॉलर तयार. आडव्या पट्ट्यानं खेळायचा होता. दूरवर ठेवला चेंडू. दूरवरनं चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला. फलंदाज संभ्रमामध्ये अडकलाय. पंचांचा बाईचा इशारा आणि अशा रीतीनं षटकही संपलंय. अशा रीतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8.5 धावांच्या सरासरीनं 4 बाद 17. 4 बाद 17. आमदार चषक 2026. अतिशय चांगली स्पर्धा. भव्य दिव्य असं आयोजन. तेवढ्याच ताकदीच्या टीम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि दिमागदार असं हे आयोजन. बॉलर तयार. आता कोण येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17ची धावसंख्या आता उभी राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये मला वाटते खेळले होते. 12वे खेळाडू आहेत. सेम त्यांच्यासारखा खेळाडू आहे. समीर ठाकूर तयार. बॉलिंगसाठी मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याने केली. बॅटिंग चांगली केली. षटकार मला वाटतं 2 मारले होते समीरने आणि आता याचा बॉलर म्हणून त्याच्या हातात चेंडू दिलाय. चला मॅच चालू करा प्लीज. वेळ घेऊ नका मोरबी टीम. आपण समीर ठाकूर तयार. स्ट्रायकर एंडला. हो चेंडूला फिरवतोय हा बॉलर. चांगला टर्न देतोय. टप्पा पडला. चेंडू झपकन आतमध्ये आलाय.
डॉट चेंडूचा खेळ संपला. धाबा तिथे 17 आहेत. विकेट किपर खूप चांगली कामगिरी करतोय बंटी ठाकूर. कित्येक वर्ष बंटी ठाकूरनं ॲज अ विकेट किपर म्हणून चांगलं काम केलंय. नरेश भोईरची गोलंदाजी जरी असली तरी सुद्धा बंटीनं बरेच वेळा अगदी चेंडूला अडवण्याचं काम केलेलं आहे. असा हा गोलंदाज अर्थात विकेट किपर अर्थात विकी ठाकूर. आणि तेवढा चांगला बॅटर होता आहे. चांगला फटका वेट केला पॉइंट आणि दरम्यानच्या मधून चेंडू अगदी लिलिया फटका मारलाय. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिली या बॅटर जीत म्हात्रेनं. चांगला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य वेट केला त्यानंतर मात्र चेंडूला तटावून दिलं. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ गेला चेंडू सीमा पार. चौकार. काय फटका मारला बघा. हे असे फटके कमी पाहायला मिळतात ऑफच्या रिझन मध्ये. ऑनच्या रिझन मधले फटके आपण आजकाल पाहतोय फास्ट क्रिकेट मध्ये. परंतु हे तंत्रशुद्ध फटके आपण पाहिला हा फटका ज्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या फलंदाज जीत म्हात्रेला. आणि थोडं विचार करण्यास भाग पाडलं. फील्ड सेट करण्यास भाग पाडलं टीम मुरबीला. जीत म्हात्रेनं 4 धावांच्या सहाय्यानं 21 धावा. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या अगदी जवळ आणि झेल पकडलाय सुंदर. देवेश घरतनं पाठवलंय परत जीत म्हात्रेला. हा मोठा धक्का. 5 बाद 21 टीम 21 का 25 21 5 बाद टीम देसाईच्या. बादल बादल म्हटल्यानंतर ढग ना नक्कीच. परंतु हे बादल आता कशा पद्धतीने बरसणार मैदानावरती पाहणं गरजेचं आहे. बादल म्हात्रे बघा आपण स्क्रीनवरती बघतोय बॉलर अझरला. मेहनत खूप आहे त्याची या स्पर्धेसाठी. खूप मेहनत घेतली अझरने. बॉलर तयार समीर. थोडा शॉर्ट पिच. थोडा मला असं वाटलं चेंडूचा रनअप चुकला की काय परंतु नाही. चेंडूला बरोबर त्यानं स्लोवर केलं आणि डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 21च झाल्यात. 21 धावा. फक्त 4 धावा दिल्यात समीर ठाकूरने. हा हा हा. इथे चेंडूचा टप्पा पडला. थोडासा बाहेर निघाला. यावेळेस चेंडू थोडासा बाहेर निघाला. अन्यथा हा चेंडू विकेटवरनं जर गेला असता तर पंचांनी नक्कीच याला वाईट दिलं नसतं. कारण थोडासा पिच झाला तो लेग साईडला आणि वाईटचा इशारा. 22 धावा. मस्त बॉलिंग मस्त बॉलिंग. विकीची विकेट किपिंग चांगली पाहायला मिळतीये. विकीनं चेंडूला अडवलं. तिथेच धावा थांबल्या. धावा आहेत त्या 22. 5 एक्स्ट्रा त्यामधल्या धावा आहेत त्या टीम मुरबीकडून. हा हा हा. बॅटर हा डबल माइंड होतोय कारण हा बॉलर असा आहे की चेंडू कुठे टाकल्याचा म्हणजे अंदाज येत नाही. आणि अशा रीतीनं 3 षटकं संपली आहेत. 22 धावा 5 विकेट. 22 धावा 5 विकेट. हे चेंज करा बंटी ठाकूर च्या हातामध्ये चेंडू आता देण्यात आलाय. बंटी आपण बघतोय. नक्कीच बंटी काय कामगिरी करणार कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. जवळजवळ 7 ते 30 ची सरासरी आहे आणि या गोलंदाजांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. बंटीला एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे बंटी आणि त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ओमकार पाटील याचा विकेट किपर म्हणून आता कामगिरी करताना विकी पाटील स्ट्रायकर एंडला उभा आहे. कन्हैया कन्हैया. ओ हो हो हो. मस्त चेंडू होता. दूरवर ठेवला होता आणि थोडस वळण दिलं बंटीनं. खूप वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. मला असं वाटतं इथे त्यानं विकेट
नाही का? नॉट आउट. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला होता आणि तसं बघायला गेलं तर एवढे फास्ट चेंडूला त्यांना आउट केलं, म्हणजे पकडला आणि आउट करण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आला. त्यानंतर पहिला चेंडू डॉट टाकतो तो बंटी ठाकूर, कारण पहिल्या गोलंदाजांची जी कामगिरी केली त्याच पद्धतीनं हा चेंडू मात्र थोडासा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. टप्पा पडला की चेंडू कुठे वळतोय हे फलंदाजाला समजत नाही आणि बंटीला त्याला समजलं नाही चेंडू कुठे आला, कारण बघा असं वाटलं की चेंडू वाईट जाईल की काय, परंतु बॅटर एवढा सफळ झाला होता तो स्टंपच्या वरून चेंडू गेला आणि 22 धावा आता झाल्यात 5 चेंडूंच्या समाप्तीनं. 5 विकेटचं पतन झालंय. इथे क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पुन्हा सफल ठरलेली आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीने 24 धावा झाल्या धाव फलकावरती. 24 धावा. 24. चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, परंतु सोपा झेल प्रसादनं सोडलाय. प्रसादनं प्रयत्न केले परंतु त्यानं तो झेल सुटला त्याच्या हातातनं. पकडण्याची गरज होती. 22 मध्ये 14 चेंडू डॉट खेळून काढलेत, परंतु झेल पण इथे बघा निसटला. दोन बॉल बाकी आहेत, 3 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू महत्वाचे, 2 चेंडू चांगले टाकावे लागतील, परंतु टीम देसाईनं आता 1-2 मोठे फटके मारले तर चांगली धावा त्यांच्यासाठी होतील. प्रयत्न तर करतायत परंतु बॉलर चांगले आहेत, त्यांच्याकडे अनुभव चांगला आहे. इथे चेंडू 22च्या रूपात धाव देईल आणि या एका धावेच्या बरोबरीने झाल्या 26. शेवटचा बॉल आता बाकी आहे इनिंग मध्ये. एखादा जर का षटकार आला तर मोठी धावसंख्या आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, परंतु जर का धावा रोखल्या तर मुरबी संघासाठी एक चांगलं म्हणजे कंट्रोलिंग स्कोरिंग त्यांची बॉलिंग राहील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बंटी ठाकूर बॅटवरती कनेक्ट झाला नाही. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूला अडवतो. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र इथे पॉपिंग क्रीज मध्ये आलाय का पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय पाठवलाय. तिसरे पंच पातील या चेंडूला. या चेंडूवरती किती धावा येतील निर्णय नक्की येईल. आपण विनंती करूया द्वारकानाथ चोरगे सरांना की या चेंडूवरती आपण निर्णय बघायचा आहे. बघतोय आपण अतिशय चांगली स्पर्धा आमदार ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आम्हाला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून कॉमेंट्री करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजक मुबीन पटेल आणि संदीप पाटील यांनी त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आयोजकांचेही मनापासून आभार आणि अध्यक्ष संदीपजी पाटील यांचे आभार. फलंदाज इथे बाद आहे, एकच धाव असेल आणि अशा रीतीने टोटल धावा झाल्या त्या 27. गरज आहे 28 धावांची. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 28 म्हणजे 7 धावांची सरासरी. कशा धावा केल्या जातील, या धावा होतील की नाही, हा सामना जिंकतील की नाही, या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील यांना. पप्पू जलाल आलेले आहेत, यांना विनंती करूया. यस अभिषेक या नक्कीच. चला आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी खूप सुंदर समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं वकील साहेब आहेत. यस अभिषेक यांचा सन्मान इथे होतोय. धन्यवाद अभिषेक.
बहुत ही बेहतरीन नज़ारा स्क्रीन पर देखने को मिल रहा है। अभिषेक सर, संदीप सर और मच्छिंद्र पाटिल सर, उनके साथ में शेटू। बेहतरीन एक सुनहरा आवाज मराठी भाषा में, हमारी मातृभूमि भाषा मराठी लैंग्वेज, बहुत ही बेहतरीन भाषा। उस भाषा में आवाज यहाँ पर अभिषेक सर के जुबानी हमको सुनने को मिली। अब चलते हैं मैदान की तरफ। ये होने वाला मुकाबला बेहतरीन मुकाबला। ये मैच में जो टीम मैच जीतेगी वो कानपुली से इसके बाद का मुकाबला होगा, वो सुपर 4 के लिए। चला, थैंक यू सो मच सर, आल्याबद्दल वेलकम। दादा 11, जीवा 11, जीवा RMSK मुरबी। दादा के नाम से इस टूर्नामेंट में 3 टीमें जो ऑलरेडी यस्टरडे कल की रात को बामन डोंगरी सुपर 4 में क्वालिफाई कर चुकी है। क्या आज भी दादा 11 की टीम जीवा 11 RMSK मुरबी इस सुपर 4 में क्वालिफिकेशन कर पाएंगी? क्योंकि उनके सामने एक बहुत बड़ा रास्ता, पहला तो रास्ता ये पूरा करना होगा, उसके बाद में कानपुली जैसे खतरनाक और महान टीम को हराकर सुपर 4 में पहुंचना होगा। डीजे जूतू यहाँ पर शेटू उनको गुलदस्ता दे रहे हैं कि आपको ये गुलदस्ता घर पे लेके जाना है। सही कहा, स्वागत नहीं हुआ था आपका डीजे जीतू का, और यहाँ पर डीजे जीतू का भी यस कॉमेडी बंद करा, स्कोर बोला का 28 टू विन, कंपल्सरी चेसिंग। थैंक यू सो मच, सॉरी फॉर डिस्टर्बेंस। अब चलते हैं मैदान की तरफ। थोड़ी सी गुफ्तगू, थोड़ी सी हंसी मजाक जूती को ओर से होते हुए डीजे मास्टर जो जीतो है काफी खुश मिजाज, उनसे गुलशन हमारे रूबरू होते हुए। मैच ऑन, लंबा रन अप खारगर एंड से गेंदबाज बादल मात्रे, जिन्होंने काफी बेहतरीन गेंदबाजी करके अपनी टीम को जीत दिलाई थी, वही बादल मात्रे। लंबा रन अप खारगर एंड से। बल्लेबाज ओमकार पाटिल के लिए टप्पा गेंद थी, उठा के खेला है। देखते ही देखते अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का एक खूबसूरत शुरुआत यहां पर दादा 11 RMSK मुरबी टीम की। इमरान कारी की काफी पसंदीदा बल्लेबाज, एक बेहतरीन फैन फॉलोइंग और बेहतरीन फैन है ओमकार पाटिल के इमरान कारी, द बॉय फ्रॉम तलोजा विलेज। ओमकार पाटिल तैयार, देखिए इन फ्लिक करना चाहते थे कहीं और, बैट का अंदरूनी हिस्सा लगकर वहां पर अच्छी फील्डिंग, वहां पर शॉट थर्मैन की फील्डर की। टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ बगैर कोई नुकसान के दादा 11 जीवा RMSK मुरबी टीम का स्कोर 7 रन। 28 टू विन, कंपल्सरी चेसिंग। अब स्ट्राइक लेंगे विकी पाटिल, एक नामी बल्लेबाज मुरबी गांव से। फिर से एक बार ये गेंद, टप्पा गेंद आने के बाद समझ नहीं पाए विकी पाटिल, उनके शायद मुंह पर गेंद जाकर लग गई थी। थोड़ी सी हड़बड़ाहट, ओमकार रन लेना चाहते थे, विकी पाटिल कह रहे थे कि नहीं आपको आना है, मुझे हर्ट हुआ है, मेरे आंखों के नीचे गेंद लगी हुई है। तो इमरान कारी आपको पानी की बोतल लेके जाना है प्लीज, फटाफट जल्द से जल्द। थोड़ी सी वहां पर हर्ट हुए हैं विकी पाटिल, बाउंसी गेंद को पुल करना चाहते थे, बल्ले और गेंद का सही संपर्क नहीं हुआ, रनआउट भी हो सकते थे, रनआउट नहीं हो पाए। लकीली वो बच चुके हैं इस लेग बाइस के रूप में
एक रन मिलता हुआ और समीकरण बदलता हुआ टीम का स्कोर 1 विकेट नुकसान पर 8 रन। इमरान कारी बहुत ही स्पीड में वहां पर पानी की बोतल लेके जा रहे हैं विकी पाटिल को, जो थोड़े से चोटिल हुए हैं। दादा 11 RMS की जीवा मुर्बी, बादल मात्रे अच्छे गेंदबाज, जिन्होंने पहली गेंद पर हालांकि टप्पा उछलने के बाद जो ओमकार पाटिल बैकफुट पर जाके उन्होंने जो पुल किया था डीप फाइन लेग की दिशा में 6 रनों के लिए, नॉट आउट। अब जीतने के लिए 21 गेंदें और 20 रन। एक आसान सा मुकाबला मुर्बी के हाथों में, देखते किस तरीके से टारगेट पूरा कर पाते। अब तैयार ओमकार पाटिल, द डेंजरस बैट्समैन ऑफ द मोरबी विलेज, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, काफी जगहों पर अपना नाम किया है ओमकार पाटिल ने। लेकिन फ्लिक करना चाहते अपने स्टाइलिश शॉट में, जो उनका पसंदीदा स्ट्रोक है, नो लुक शॉट, घुटना टेक तमाशा देख, बल्ले और से गेंद का सही संपर्क नहीं, बल्ले के अंदरूनी हिस्सा लगकर सामने गेंद रह गई थी। विकेट कीपर ने बॉल कलेक्ट करे तब तक कि विकी पाटिल और ओमकार पाटिल ने 1 रन पूरा किया, टीम का स्कोर बढ़ा दिया 9 रन। अब जीतने के लिए 20 गेंदे में 19 रनों की जरूरत, 20 गेंदे 19 रन। गेंदें हो चुकी है ज्यादा, रन हो चुके हैं कम। ये गेंद अच्छी गेंद थी, लेकिन वहां पर विकेट कीपर ने विकेट कीपिंग सही नहीं करने वजह से 1 रन वहां पर मिल चुका है 22 के रूप में। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर गेंदबाज बादल मात्रे। स्कोर कम है देसाई टीम का, तो ऐसी सिचुएशन में विकेट कीपर को काफी चालाक रहना चाहिए। उन्होंने बिल्कुल भी थोड़ी भी गलती नहीं करनी चाहिए, क्योंकि एक्स्ट्रा रन्स काफी महंगे पड़ सकते हैं, क्योंकि अपने अकाउंट में बैलेंस की कमी की वजह से। अब चाहिए 19 गेंदों में 18 रन, 18 टू विन। अगेन अच्छी चतुरा भाई स्ट्रोक खेला वहां पर डीप लॉन्ग ऑफ की दिशा में। ओमकार पाटिल ने आसानी के साथ एक टहलते टहलते रन को चुरा लिया, और 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर हो चुका है 11 रन बगैर कोई नुकसान के। दादा 11 जीवा RMS के मुर्बी। यहाँ पर जीतू हमारे मुर्बी के डगआउट से हमारे खिलाड़ी यहाँ पर देख रहे हैं कि कमेंट्री बॉक्स की दिशा में इतनी हंसी मजाक क्यों हो रही है, क्योंकि यहाँ पर कॉमेडी मैन जीतू थोड़े से हंसा रहे गुलशन को, हमें, हमारे अंकित पाटिल को, और हमारे 12th मैन देसाई के, हमारे 12th मैन मुर्बी गांव से, सभी को हंसा रहे जीतू। यहाँ पर रितेश अपनी जाति दूसरी टीम की पहली टीम की ओर से दूसरी ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार। देखिए ओमकार के लिए खूबसूरत शॉट, वहां पर फील्डर मौजूद, 1 ही रन से संतुष्ट। टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 12। अब बची हुई 17 गेंदें, जीतने के लिए 16 रन। अब विक्की पाटिल तैयार, 2 गेंदों में अभी तक अपना खाता नहीं खोल पाया विक्की पाटिल। ये गेंद फिर से मारने की कोशिश में नाकाम, लेकिन हम कपिल पाड़वेसर का इशारा आता हुआ कॉमेडी बॉक्स की दिशा में कि वाइड गेंद, अतिरिक्त रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 13। सटीक गेंदबाजी करनी होगी जैसा टीम की गेंदबाज रितेश मात्रे को। रितेश मात्रे अच्छे गेंदबाज है,
देसाई टीम की ओर से लंबा रनअप, भाग्यश्री एंड से अंपायर को पार किया। ये गेंद यॉकलाइन दिशा की गेंद, अच्छी गेंद खोद के निकाले बल्लेबाज विकी पाटिल ने। उन्होंने अपने खाता खोला और टीम को पहुंचा दिया है 14 रनों पर। आधा फासला पार कर चुकी है यहाँ पर दादा 11 जीवा आरएमएस के मुरबी टीम। अब जीतने के लिए उनको 14 रनों की जरूरत बची हुई 16 गेंदों में। ओमकार पाटिल जो एक छक्का लगाकर 8 रनों पे खेल रहे हैं, 10 रनों पर। ये गेंद और दर्शक बने वहां के फील्डर और ओमकार पाटिल से के बल्ले से निकलता हुआ एक और छक्का। और बेबस यहां पर टीम देसाई, क्योंकि उनके सामने खेल रहे यहां पर दादा 11 आरएमएस के मुरबी। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहां ओमकार पाटिल के द्वारा बल्ले के आधार पर गा चुकी गेंद, उसके बता दिया 6 रनों का। टीम का स्कोर इस छक्के की मदद से बढ़ता हुआ 20। अब जीतने के लिए सिर्फ 8 रनों की जरूरत। क्या परफॉर्मेंस है मुरबी टीम का, क्या गेंदबाजी, क्या बल्लेबाजी, क्या फील्ड। इसका नतीजा हो इस टूर्नामेंट में दूसरा राउंड जीतने के कगार पर, सिर्फ 8 रनों की जरूरत। जी गेंद ओमकार पाटिल, ये एक बहुत बड़ा नाम रायगढ़ के पूरे एरिया में। पुणे में भी गए थे हमारे गुलशन पाटिल कह रहे हैं हमें, गुलशन के पुणे में खेलने के लिए गए थे ओमकार पाटिल। वहां पर भी एक धमाकेदार बल्लेबाजी की थी उन्होंने, उनकी टीम रनर हुई थी और उनकी बहुत ही शानदार बल्लेबाजी हुई थी ओमकार। अब जीतने के लिए सिर्फ 2 रनों की जरूरत, एक तरफा मुकाबला। ये खेला है, शायद 2000 उनके नाम हो पाएंगे कि नहीं। यहां पर फील्डर मौजूद, लेकिन ओमकार पाटिल सिर्फ 2 या 3 इंच की वजह से 2000 गवा बैठे, जो अम्मार बागवाले ने रखे हुए। जो भी बल्लेबाज पहली रात से लेकर छठी रात तक 3 गेंदों में 3 छक्के, एक मैच में कितनी मरतबा भी लगाए या हर मैच में लगाए तो 2000 रुपए का इनाम मिलेगा। और यहां पर रितेश मात्रे, शिवम ठाकुर, अगेन क्लीन बोल्ड और लगता हुआ दूसरा झटका। रितेश मात्रे ने अपनी ओवर में खर्च किए 15 रन। शुरुआत के 4 गेंदों में 15 रन खर्च किए थे, लेकिन 2 गेंदों में 2 विकेट लेकर थोड़ा सा कमबैक तो नहीं कहूंगा मैं, क्योंकि बची हुई अभी तक 12 गेंदें और जीतने के लिए चाहिए सिर्फ 2 रन दादा 11 आरएमएस के जीवा मुरबी टीम को। कारी इमरान, आपको यहां पर आना है, क्योंकि शेटू कह रहे हैं कि आपका मुरबी गांव की टीम से काफी बेहतरीन कॉम्बिनेशन है, तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी किसी एक प्लेयर को मुरबी गांव से उसको दी जाएगी, तो इमरान कारी के हाथों दी जाएगी। दो ओवर में जीतने के लिए 2 रनों की जरूरत, एक तरफा मुकाबला। मुरबी और देसाई के बीच में होने वाला मुकाबला। टॉस जीतने के बाद मुरबी ने पहले फील्ड करने का फैसला किया था और देसाई को रखा 4 ओवर के इख्तिताम पर 27 रनों के टारगेट तक, और एक आसान सा टारगेट यहां पर पूरा करते नजर आ रही है मुरबी टीम, दादा 11 मुरबी टीम आरएमएस के। गेंदबाज रौनक, प्लेस किया था अंदर आती हुई गेंद को। एलबीडब्ल्यू की अपील, बॉलर खुद जानते कि अपील में कुछ मजा नहीं होगी, अगर हम पार के पास हम रिक्वेस्ट करेंगे तो 2 रन चाहिए जीतने के लिए। विकी पाटिल 4 गेंदों में 1 रन पे खेल रहे हैं। ये फुल टॉस गेंद और पहुंचा दिया है बाउंड्री लाइन के बाहर, आउट ऑफ द पार्क इनटू द स्टेडियम ऑफ फुटबॉल ग्राउंड, और यहां पर मैच की समाप्ति। इसके बाद का होने वाला मुकाबला, अब जीती हुई है ये टीम
दादा 11 जीवा RMSK मोरबी वर्सेस कानपोली.